एकच मिनिट. हां स्टार्ट. महाराज तुमचं गाव सांगोल तालुक्यामध्ये टिप्पेळे जुनी पोस्ट होतोय. टिप्पेळे डोंगराच्या कडेलाच गाव आहे, पण संप्रदायाचा वारसा पहिल्यापासूनच आहे. अनेक तिथं सुरुवातीला आम्ही सगळेजण बारोडाच्या माध्यमातून गावगाव फिरत आदित्य गोदरेज एकंदर कीर्तननिमित्त बोलवलं आणि महाराष्ट्रात मी कीर्तनातून समाज प्रबोधन व चालू स्थितीवर समाजाच्या घरी पण पैलवान सांगितलं. यांच्या घरी आता पहिल्यापासून पैलवानकीचं घर आहे. आत्ताही त्यांची 3 मुलं सध्या तालमीत आहेत. बारकी आहेत पण तालमीत आहेत. त्याच्यात तालमीचा छंद आहे. त्यांनी शरीर जोपासणे, श्रद्धेळ आणि निर्व्यसनी राखणे या घराचा देखील पहिल्यापासून हेतू आहे. शिवाय ज्यांची आज पुण्यतिथी झाली तर आपले शिवाजी मामा त्यांनी एक वसाहत घेतला होता की बाबा आपण आपण काहीतरी सेवा घडावी. त्यांच्याकडे एक अशी कला होती, किती जर मोडलेला माणूस असेल, हात असो पाय असो कुठेही असो, दवाखान्यात जी बरी झालेली आहे ती हिथे येऊन तयार केली. आणि त्यांचं एक असं मत होतं की विनाशुल्क कुणाकडून ही उपाय न घेता त्यांना बरोबर ज्यावेळेला त्यांना बोलता येत नव्हतं अशी त्यांची प्रकृती पाक स्थिरावली होती. त्यावेळेला देखील काही माणसं इथं आली आणि म्हणजे आम्हाला काहीतरी बघा घरची मंडळी सांगत होती नाही त्यांच्याला शिकवणी नाही, त्यांना बोलता येत नाही. तरी त्यांनी आमच्याकडे नुसतं जरी बघितलं तरी आम्ही बरे होईल. ही एवढी जनतेची श्रद्धा. आणि इथल्या नुसते सांगोला आटपाडी एवढ्या तालुक्यापुढे मर्यादित नव्हते. लांबून लांबून इथं लोक येत होती, मलाही माहीत आहे. आणि माझं परम भाग्य आहे की त्यांची सेवा, ज्याने जनतेची सेवा केली त्यांची सेवा करण्याची संधी मला मिळते, कुटुंबाने दिली. मी बी ज्यावेळेला महाराष्ट्रात फिरत असताना कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम करून एक वसाहत घेतला आहे की पूर्वजांनी घालून दिलेला जो आम्हाला आहे की ती समाजापर्यंत पोचवा. मग तुकोबारायांची गाथा असेल, एकनाथ महाराजांची गाथा असेल, ती समाजापर्यंत पोचवणे की त्या समाजातून आता जी वाढत चाललेली अर्हता आहे की आईवडिलांनी कष्ट करून मुलांनी परत त्या आईवडिलांना न सांभाळणे याच्याबद्दल बोलणे किंवा पृथ्वीचा होत असलेला ते आता जिथे हे करता तुम्ही कार्यक्रम केला त्यांचं नाव वगैरे आणि त्यांचे मुलं कोण आहेत? ज्यांचे कार्यक्रम झाला त्यांचं नाव शिवाजी नामदेव बोडरे आणि त्यांना आता सध्या इथं 2 मुलांचा संसार इथं आहे. तुमचं नाव संभाजी शिवाजी बोडरे. हां, थोरल्या मुलाचं नाव सुरेश शिवाजी बोडरे, ते सरपंच होते गावचे. आणि यांचं नाव संभाजी बोडरे. आता झाला एक कार्यक्रम घेतला. हो ठीक आहे, ओके. आता एकच विश्लेषण करायचं होतं, या मुलांच्या हातून उत्तराउत्तर याच्यापेक्षाही जास्त जोमाने कार्यक्रम घडू हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.